श्री शंकर गीता अध्याय 8 नयन पाहून महाराजांचे झोत पडले प्रकाशाचे, दिव्य प्रकाशात चरणांचे दिव्य दर्शन घेतले. दिव्यत्वाचा अखंड घरा, दिव्यत्वाचा मेरू तुला, दिव्यत्वाचा सागर खरा, खरे चरित्र या ओवीत. एवढे प्रचंड दिव्यत्व, एवढे प्रचंड कर्तृत्व, प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत होते कसे ते. महाराज होते तसे दिसत, हेही पाहणे गमतीचे ठरत. यातही लीलाविलास असत महाराजांच्या खुबीने. डोक्याचे केस अस्ताव्यस्त, दाढी मिशा वाढलेल्या असत, घाण फाटका सदरा अंगात, विजारही तशीच. कोणाचेही कसलेही कपडे घालीत घट्ट ढिलेही, कपड्यांना कसलाच आकार नाही, फक्त देह झाकणे. नित्य ते बालभावात असत, पिसाटासारखे हसत, हास्याचे प्रकार सप्त असत, हळू मोठे कसेही. हात दोन्ही वाकडे, पायही दोन्ही वाकडे, कंबर शरीर वाकडे, अष्टावक्र महाराज. चालणे त्यांचे वाकडे असत, त्यांना चालता येत नसत. बोलणे त्यांचे बोबडे असत, नीट बोलता येत नसे. सिगारेट ओढीत असत, पिवळा हत्ती आवडत, 555चे पाकिट, शेकडो सिगारेट प्रतिदिन. अस्सल मधले विदेशी नित्य बाटल्यांच्या बाटल्या पित, पान तंबाखूही खात, अनेकदा दररोज. सिगारेट जेव्हा ओढीत, खुराक अंगावर कुठेही पडत, बाटल्या मद्यांच्या अस्तापित, मद्य अंगावर गळत. पान तंबाखू ते खात, लाळ कपड्यावरती गळत. स्वहस्ते जेवताही न येत, अन्न पण अंगावर पडे. त्यांना भरवावे लागत, भरवणारा असल्यास जेवत. सोलापुरी भस्मे भरवित, आनंदाने महाराजा. नजर तारवटलेली दिसत, मद्यांच्या बाटल्या जवळ असत, सिगारेट पाकिटे समीप असत, पान तंबाखू असत. रूप ऐसे अजागळ, शरीर दिसे अमंगळ, बावळट वाटावे केवळ, ऐसे महाराज वर्णन. हे जे वर्णन झाले असत, त्यास लेखणी तयार नसत. प्रत्येक शब्दास लेखणी अडत, ऐसे कैसे लिहावे. भक्त खवळतील वाचून, ऐसे कैसे लिहिले म्हणून. त्यांनाच वाटले सत्य वर्णन, ज्यांनी पाहिले महाराजांना. म्हणून हा भाग गाळावा ठरविले, परी महाराज गारले. याच अध्यायात हे पाहिजे आले, दिव्य प्रचिती दिलेली. समर्थातही जे पाहिले, असमर्थातही जे पाहिले, दोन्ही ठिकाणी असणे पहिले, हेच त्यांचे वैशिष्ट्य. हा बोध या वर्णनातून स्पष्टपणे येतो दिसून. हाच हेतू या वर्णनाचा असून, म्हणून वर्णन घडविले. बरोबर कोणी असल्याविना चालता येत नसे महाराजांना. सिगारेट मद्य तंबाखू त्यांना देण्या मनुष्य हवाच. जेव्हा महाराज सोलापुरात भस्मे पान कुटून देतो, महाराजांना भरवीत भक्तिभावे प्रेमाने. महाराजांचे प्रेम फार, फक्त भस्मे यांच्यावर. भस्मे यांची महाराजांवर निष्ठा खोल अपार. अजानुबाहू महाराज असत, डोळे दोन तीक्ष्ण असत, जणू दोन हिरेच चमकत, चंद्र सूर्य रूपाने. महाराज बोबडे बोलत, शुद्ध नीट न उलगडत, शब्द नीट न उलगडत, ऐकणारास बोध न होत, काय बोलले न कळे. परी महाराज जे बोलत, काळही ते बदलू न शकत, बोलल्याप्रमाणेच घडून येत, वाचा सिद्धी होतीच. कधी भरजरी बांधीत फेटा, रत्न सुवर्णांचा गळ्यात कंठा, सदा रेशमी भारी मोठा मोठ्या ऐटीत राहतो. सर्व बोटात अंगठ्या असत, सुवर्णांच्या रत्नजडित, चौकोनी पवित्रक बोटात चमकदार अंगठ्या. चहाचा शोक त्यांना भारी, चहा होई घरोघरी, स्वतःही चहा करून अनेक वेळा घेत ते.
खिचडी मटार घातलेली, कांद्याची भजी तळलेली, आवड या वस्तूवर सगळी महाराजांची होतीच. एकादशी दिवशीही खुशीत कांदे खात राहिले. निषिद्ध त्यांना काहीच नाही, ऐसे अपूर्व महाराज. भजनाची त्यांना आवड असे. संगीत भजन मुद्दाम ऐकतो. स्वतः रागदारी गात नाचत असती गाताना. महाराज जेव्हा नाचत भक्तास विविध दर्शने होत. विविध देवांची साक्षात धन्यता वाटे भक्तांना. महाराज जेव्हा कुठे येत आल्यावर मी आलो म्हणत. महाराज ऐसे जेव्हा म्हणत धन्य भक्त होत असे. महाराज अगदी निर्भय असत. रात्री अपरात्रीही न भीत. कधी कशाचे कोणाचे भय नसत. भीती कसली न ठाऊक. निर्मळ भाव निर्मळ मन. लोकांच्या अडचणी जाणून संकटात अचानक धावून वाचविले भक्तांना. बालपिशाच्च उन्मत अशा अनेक आविर्भावात प्रखर राजयोगी असत. धनाढ्य गर्भ श्रीमंत प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात महाराजांच्या रूपात नांदत. अध्यात्म ज्ञानाचे योगेश्वर असत. सुख शांतीचा सागर. मुंबईचे वासुदेव बांबोर्डीकर यांचे पोट दुखत फार. ठरले ऑपरेशन होणार. रात्रीच ठणका लागला. एकटेच होते घरात. दुःखाने झाले अतित्रस्त. कोणी रात्री पाठ दाबत. दुखणे बंद झाले. घरात तर कोणी नाही. तोच आवाज ऐकू येईल. तू ऑपरेशन करून घे, बरा होशील निश्चित. आवाज महाराजांचा ओळखत महाराजच पाठ दाबत कळत. पुढे ऑपरेशन सुरू होत. महाराज तेथेच आलेच. वासुदेवाच्या आईस वदत महाराज तिला धीर देत. ऑपरेशन यशस्वी होत. 9 डिसेंबर तारीख. पुढे बऱ्याच दिवसानंतर येत महाराज वासुदेवास म्हणत. डॉक्टर तुझं इंजेक्शन देत डाव्या हातावरी ते. 9 डिसेंबर तारीख असत. ऑपरेशन तुझे होतं असे विचारून सदरा काढत हात आपला दाखवला महाराजांच्या हातावर. त्याच ठिकाणी बरोबर ऑपरेशनच्या सर्व खुणा तर स्पष्ट दिसू लागल्या. क्लेश स्वतः स्वीकारिले. वासुदेवास बरे केले. महाराजांचे उपकार आठवले. वासुदेव थक्क होईल. महाराज आपल्या भक्तास अखंड भगवन नाम घेण्यास आवर्जून सांगत. त्या व्रतास नाम महिमा अगाध. महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन ध्यानमग्न असत. त्यांची परावाणी कार्यरत अखंड जागृत असेच. महाराज शिष्यांना सांगत. माझे सद्गुरू विख्यात अक्कलकोट स्वामी समर्थ असत. स्मरा त्यांना प्रतिदिन. हीच माझी खरी भक्ती. पहा, स्वामी समर्थांचे स्मरण करता मी झालोच म्हणून समजा. अगदी तृप्त प्रसन्न. महाराजांचे अत्यंत प्रेम 2 ग्रंथावर असत. दोन्ही ग्रंथ मुखोद्गत उलट सुलटही म्हणत. कोणती ओवी कोणत्या पानावर. महाराज सांगत सत्वर. समर्थांचा दासबोध सुंदर. ज्ञानेश्वर माऊली. दोन्ही ग्रंथ हे वाचावेत. त्यांचीच पारायणे करावीत. बहुमोल हे ग्रंथ आहेत. महाराज सर्वा सांगत. 1935 साली महाराज एका भक्तास म्हणती. 100 माझी उलटली. वय किती हे सांगितले. 1935 100 वर्ष पूर्ण होते. यावरून त्यांचे वय कळत आज किती असावे. असंख्यांना महाराजांनी आपल्या कृपा कटाक्षांनी ईश्वरी साक्षात्कार दिला करूनी आपल्या अध्यात्म बळावर. महाराजांवर संस्कार काही न झाले. कधी शाळेतही न गेले. महाराज कधीही न शिकले. ऊन त्यांना शिकविलं. अक्कलकोट, गाणगापूर, वाडी, औदुंबर, सोलापूर या ठिकाणचा ओढाफार जात मनसोक्त राहतो. गावोगावी महाराजांनी संत देवांचे उत्सव करून भजने, प्रवचने, कीर्तने, जयघोष चाले नामाचा. पारायणे, अन्नदान गाव जाई रंगून. पारमार्थिक वातावरण लोका सत्प्रवृत्त करीत. पुण्याचे अण्णा काळे भक्त एकदा महाराज घरी येतो. संकष्टीचा तो उपवास असत. बायको अत्यंत सोवळे. बायको म्हणे आज पूजा न होणार. महाराज अभक्ष मागवणार. महाराज म्हणाले सत्वर लाव हम तू जाना है.
अण्णांनी दारूची बाटली विकत आणून त्यांना दिली. महाराजांनी प्रशस्त ढोसली दारू ग्लासामधून. आज संकष्टीचे व्रत बुडाले, अभद्र आज घरात आले, शुचिर्भूत होणे भाग पडले बायको बाहेर पाहत. महाराज बसले खोलीत, दूध दिसे दारूच्या बाटलीत, ग्लासातून महाराज दूध पीत, दूध झाले मद्याचे. दोघे झाले अगदी चकित, संकष्टीचं प्रत्यक्ष गणेश येतो आणि दूध पिऊन जात कळले नाही दोघांना. एक श्रीमंत गृहस्थ असत, त्यांना श्रीमंतीचा गर्व होतो. ते शर्ट शिवून देत चायना सिल्कचा महाराजांना. श्रीमंतास महाराज म्हणत, घाल माझ्या अंगास तू. महाराजांचे हात वाकडे असत शर्ट काही जाईना. कसा बसा शर्ट गेला. श्रीमंताने हार घातला. महाराज म्हणाले सर्वांना, कसा दिसतो आता मी. मसाला पान मागितले. महाराज पान चघळू लागले. मुखरस पान चघळलेले गळू लागले शर्टावर. महाराज दोन्ही बाह्यांनी सतत मुख आपले पुशित लाल रंगांनी भरत शर्ट लाल रंगांनी भरत लाल भरत जाणला. विडाखम झाल्यावर महाराज उठले सत्वर. दोन्ही हात केलेवर शर्ट काढू लागले. शर्ट काढताना अंगातून शर्ट गेला फाटून. पाण्यातील ढेकळा समान थिजून गेला श्रीमंत. त्याचा घालविण्या अहंकार महाराजांनी नाटक सुंदर मुद्दाम केले. वेळेवर अहंकार भोवला. मिरीचे जहागीरदार सरदार नानासाहेब मिरीकर महाराजांचे भक्तवर ज्ञानेश्वरी सांगत. उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत म्हणून श्रोत्यांची गर्दी होत. महाराजही ऐकण्या बसत. नवल एकदा झाले. ऐकत असता महाराजांनी फक्त निसाळांना खुणावून निसाळांनी बाटली आणून त्यांच्या पुढे ठेवली. आणखी एक आण ते म्हणती, दुसरी बाटली निसळ आणती. दोन्ही बाटल्या तोंडास लावती. एका दमात संपवल्या. 2 बाटल्या रिचवल्यावर महाराज म्हणाले, अरे मिरीकर, तुला ज्ञानेश्वरी काय कळणार, आण इकडे मी सांगतो. एका ओवीचे महाराजांनी मोजून 50 अर्थ करून सांगितले. मोठ्या कौशल्याने स्तब्ध श्रोते जाणले. ज्ञानेश्वरी बद्दल फार महाराज काढीत धन्योद्गार. ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानेश्वर म्हणून नाव पडले ते. या ग्रंथाचे खरे नाव असत भावार्थ दीपिका. मुळात माऊलीत जे बोलत असत ते परावस्थेतून बोलती. वैखरी येथे थांबते, वाचा जेथे विसंबते, अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली ती असताना सरस्वतीने साक्षात त्या प्रेममय अवस्थेच्या गंगौघात स्नान करून प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था. शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून बिंदू ऐवजी सिंधू होऊन बाहेर पडली तेजाने. ती भावार्थ पदी पोचली आणि हाच भाव पुढेही सर्व संतांना दीपिके सम होऊन मार्गदर्शक झाला. म्हणून या ग्रंथाप्रत भावार्थ दीपिका म्हणतात. ऐशे नामकरण मीमांसा सांगत महाराज या ग्रंथाची. पुण्यातील एका भक्ताकडे महाराज त्याच्या घरी गेले. ये हटाव और खुदाई करो, महाराज त्याला म्हणाले. सर्व भावंडे त्या भक्तास अगदी मूर्खात काढत. जे हटवण्या महाराज सांगत टोपलीचा संडास होता तो. विरोध भावंडांचा झुगारुनी गुरुवाज्ञा शिरसावंद्य मानून संडास हलवणे सुरू केले. त्यांनी दुर्गंधी त्रास सोसला. पुढे भक्तास त्याच ठिकाणी सुवर्ण वर्खाची गणेश मूर्ती सापडली. आश्चर्य असुनी अर्थ महाराज वदण्यात. सोलापूरचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी जात. महाराज विश्रांती घेत माळ्यावरती जाऊन जाताना सांगितले सर्वांना, माळ्यावर माझ्या आज्ञेविना येऊ नये. ताकीद सकलांना महाराजांनीच केलीच. परी वकील शिडीवरून महाराजा पाहण्या गेले चढून. विलक्षण दृश्य पाहून चकित झाले वकील. महाराजांचे पाय एका खुटीवर महाराजांचे पाय एका खुटीवर, दुसरा पाय दुसऱ्या खुटीवर, डोके कोनाड्यात, तर अवयव विविध ठिकाणी. महाराज उच्च कोटीतील महान योगी आहेत याची पुढे साक्ष पटत वकील महाशयांना. जादूगार रघुवीर रशियात होते मॉस्को शहरातून. तेथे शंकर महाराज असत. दिवस कडक हिवाळा.
सर्वत्र बर्फ पडत, लोक पोटावर पोट घालत, महाराज साध्या वेशात शहरभर हिंडत. प्रत्येक माणूस मास्कवतो, महाराजास ओळखीत. गरम कपडानं थंडीत लोक चकित होतात. पुण्यात महाराज म्हणाले, माने याचे तिकीट आहे फाटले. त्या टीव्हीवर आपण पाहिजे आणले, झळकले माने टीव्हीत. चेहरे आणि मुखवटे सदरात मानेंची मुलाखत होतो. पुढे ते इहलोक सोडत तिकीट फाटले होते ना. महाराज चालले टांग्यात. बरोबर काही होते भक्त. अगदी म्लान असे दिसत टांगेवाल्याचा चेहरा. महाराज टांगेवाल्याला सांगती 13 आकडा लावण्याला. तैसे करता टांगेवाल्याला भरपूर पैसा मिळाला. इतर भक्तांनीही तसेच केले, परी त्यांना पैसे न मिळाले. महाराज सर्वांना म्हणाले, पैसे तुम्हास कशाला? टांगेवाल्याची बायको आजारी, तया पैशाची अत्यंत जरुरी. चंगळ करावी खरोखरी, पैसा तुम्हा हवा ना. सतत महाराजांना आठवणी वंदन करून आठवणीत राहील असा छान 8वा अध्याय संपला. संतवर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय.